राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा दिलासा, निवडणूक आयोगाने दिला निर्णय। कलम 29 ब नुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आता देणगी स्वीकारता येणार आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह शरद पवार यांना सुद्धा मोठा दिलासा मिळाला आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात 10 पैकी 8 जागा जिंकून महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक स्ट्राईक रेट दिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा मिळाला आहे। निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसला अधिकृत मान्यता म्हणून मिळाली आहे। त्यामुळे कलम 29 ब नुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आता देणगी स्वीकारता येणार आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह शरद पवार यांनी सुद्धा मोठा दिलासा मिळाला आहे। या निर्णयानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आज आमच्या 4 केसेस दिल्लीमध्ये होत्या। सकाळी 3 केसेस सुप्रीम कोर्टात होत्या आणि 1 केस इलेक्शन कमिशन। योगायोगाने 4 केसेस एकाच दिवशी आल्या। ज्या पद्धतीने पक्ष आणि चिन्ह आदरणीय पवार साहेब जे फाउंडर आहेत पक्षाचे, त्यांनी पक्षाची स्थापना केली, त्यांच्याकडून ज्या पद्धतीने पक्ष आणि चिन्ह काढून घेतलं, पण मी मायबाप महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची मनपूर्वक आभार मानते की ज्या पद्धतीने जरी पवार साहेबांवर अन्याय झाला असला तरी महाराष्ट्राच्या जनतेने त्याची नोंद घेतली आणि मताच्या रूपाने आदरणीय पवार साहेबांना आशीर्वाद आणि सहकार्य म्हणून ज्या पद्धतीने महाराष्ट्राची जनता आमच्याबरोबर उभी राहिली, याबद्दल आम्ही तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर नतमस्तक होतो, मनपूर्वक आभार मानतो। सुप्रिया सुळे यांनी सांगितले की आज आमच्या 4 वेगळ्या महत्त्वाच्या सुनावण्या दिल्लीमध्ये होत्या। त्या पुढे म्हणाल्या की शरद पवारांचा पक्ष ज्या पद्धतीने काढून घेतला ते पाहता जनतेने आम्हाला आशीर्वाद दिले, त्याबद्दल जनतेचे आभार मानते। आम्हाला तुतारी हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपामध्ये देण्यात आलं होतं, पण आम्हाला चेक घेण्याचा अधिकार देण्यात आला नव्हता, तसेच करलाभ सुद्धा मिळत नव्हते। आता आमची विनंती ही मान्य करण्यात आली आहे। त्या ठिकाणी दुसरी तुतारी देण्यात येऊ नये, बरोबर तुतारी चिन्हावरून होणाऱ्या संभ्रमासाठी होती। तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी दुसरी तुतारी देण्यात येऊ नये अशी विनंती केली असल्याचे सुद्धा सुप्रिया सुळे म्हणाल्या। असा अन्याय इतर कोणत्याही पक्षावर होऊ नये यासाठी विनंती केल्याचे सुद्धा सुप्रिया सुळे यांनी सांगितले। दरम्यान शरदचंद्र पवार पक्षाकडून चिन्हासंदर्भात करण्यात आलेल्या विनंतीवर आयोगाने आम्हाला अभ्यास करू असे सांगितले असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले। दुसरीकडे 16 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस नाव आणि चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे। हा निर्णय सुद्धा कोणाच्या बाजूने जाणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये 10 पैकी 8 खासदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निवडून आले आहेत। त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या आधारे संख्याबळाचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो। त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।